राज्यातील प्रत्येक उड्डाणपुलाखाली एसटी ईव्ही चार्जिंग स्टेशन उभारण्याचा मानस आहे, असं परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी म्हटलंय. एन्काउंटर विथ वृषाली कदम या विशेष कार्यक्रमामध्ये सरनाईक यांनी या प्रस्तावाबाबत सूतोवाच केलाय. उड्डाणपुलाखालील चार्जिंग स्टेशनवर एसटी बसेस चार्ज होतीलच, पण खासगी वाहनांना सुद्धा ही सुविधा वापरता येणार आहे. या संकल्पनेतून एसटीला मोठा महसूल मिळेल असा विश्वास सुद्धा त्यांनी व्यक्त केला. 2035 पर्यंत एसटी बसेस संपूर्णतः इलेक्ट्रिक होतील असंही त्यांनी सांगितलं. तुम्ही आल्यानंतर जसं मी सुरुवातीलाच म्हटलं की एसटी म्हणजे लाल परी जी आहे ती रिवॅम्प झाली. म्हणजे इतका आमूलाग्र बदल मधल्या काही काळामध्ये दिसू शकेल असा विजिबल चेंज जो आहे तो आपल्याला लाल परीमध्ये दिसतोय. म्हणजे काय होत होतं की साधारण आता बघा, तुम्हालाही कल्पना आहे की प्रत्येकाकडे स्वतःची गाडी आहे किंवा ते लोक प्रिफर करतात किंवा मग गाडी घेऊन जाणं वगैरे, पण भाड्याने गाडी घेऊन जाणं. तर ह्या सगळ्यांचा आता कल जो आहे तो एक आरामदायी एसटी याकडे वळलेला आहे, जेणेकरून प्रदूषण देखील कंट्रोल होईल. ईव्ही तुम्ही आणता आणि मला असं वाटतं त्या माध्यमातून सगळ्या गाड्या एसी देखील होतील अशी आपण येत्या काळामध्ये अपेक्षा करू. म्हणजे एसटी जी आहे ती खडाखडा धावणारी एसटी न होता आता सुसाट धावणारी एसटी आणि आरामदायी एसटी ह्याकडे जाण्यासाठी अजून किती काळ तुम्हाला वाटतंय की अजून किती अवकाश आहे तो टप्पा गाठण्यासाठी? सर्वप्रथम मी तुमचे आभार मानतो की तुम्ही एसटी महामंडळाचा अध्यक्ष आणि परिवहन मंत्री झाल्यापासून काहीतरी बदल आहे असं म्हणाला, परंतु बदल म्हणत असताना तुम्ही आमूलाग्र बदल म्हणताय. मी जबाबदारीने सांगतो, अजून आमूलाग्र बदल झालेला नाही. एसटी महामंडळाच्या आता साधारण 14,500च्या आसपास बसेस आहेत. अजूनही जवळजवळ एक 7,000च्या आसपास 7,000-7,500 बसेस आमच्या येऊ घातलेल्या आहेत. म्हणजे 22,000पर्यंत एसटीच्या बसेस होतील. ह्या पुढच्या बसेस आम्ही सगळ्या मात्र कुठल्याही परिस्थितीमध्ये ईव्ही बसेस घ्यायचा आमचा निर्धार आम्ही केलेला आहे. इलेक्ट्रिक बसेसच आता रस्त्यावर आम्ही उतरू, किंबहुना देशातलं एसटी महामंडळ जे महाराष्ट्राचं आहे ते प्रथम एसटी महामंडळ ठरेल की 2036 पर्यंत आमच्या सर्वच्या सर्व बसेस ह्या पूर्णतः ईव्ही होतील, म्हणजे इलेक्ट्रिक होतील. आणि त्या माध्यमातून आम्ही तयारी करतोय. मगाशी तुम्ही चार्जिंगचा मुद्दा घेतला. आमचे जेवढे काही एसटीचे डेपो आहेत, जे स्टँड आहेत, त्यामध्ये तर आम्ही पूर्ण चार्जिंगचं एक जाळं पसरवतोय. कारण शेवटी इलेक्ट्रिक बस ज्या आमच्या आहेत त्या चार्ज होत असताना सर्वसामान्य जो प्रवासी आहे, जो दुसरी ईव्ही व्हेकल घेतो, त्याच्या सुद्धा ईव्ही व्हेकलला आम्ही चार्जिंग स्टेशन उपलब्ध करून देऊ अशी भूमिका आमची आहे. किंबहुना आम्ही मुख्यमंत्र्यांकडे आणि राज्याच्या नगरविकास खात्यांच्या प्रधान सचिवांकडे ही सुद्धा मागणी केलेली आहे की राज्यामध्ये जेवढे काही फ्लायओव्हर आहेत, जेवढ्या काही फ्लायओव्हर आहेत त्याच्या खालच्या जागा ज्या आहेत त्या आम्हाला एसटी महामंडळाला द्या, जेणेकरून त्या फ्लायओव्हरच्या खाली आम्ही चार्जिंग स्टेशन उभारू शकू, ज्याचा फायदा एसटी महामंडळाबरोबर इतर सगळ्या खाजगी गाड्यांना होईल. आणि त्यामुळे ईव्हीला आम्ही जास्तीत जास्त प्राधान्य देतोय.